सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर, वेळेचं भान ठेवून आज प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आणि वाढदिवसाला त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. मनोकामना करतो की गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी योगदान दिलं आणि योगदानाबरोबर समाजकारण या महाराष्ट्रामध्ये घडावं म्हणून प्रबुद्ध भारताचं पुन्हा एकदा प्रकाशन सुरू केलं 2017 पासून. आपल्याला सांगू इच्छितो की प्रबुद्ध भारत हा अनेक वर्षापासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून हा प्रबुद्ध भारत सुरू झाला आणि तो सातत्याने हा प्रकाशित होत होता. आंबेडकर भवनाच्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून आणि त्यावेळेला भैयासाहेब आंबेडकर हे त्याचे संपादक होते, प्रिंटर होते, मालक होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष हा चालत होता. काही वर्ष खंडित झाला, परंतु 90 मध्ये पुन्हा एकदा सुरुवात ह्याची झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. पुन्हा एकदा 14ला सुरू झाला, 17ला सुरू झाला आणि आता प्रयत्न असा राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हा प्रबुद्ध भारत बंद होऊ नये. हे सामान्य माणसाचं हे मुखपत्रक आहे, वंचिताचा आवाज उठवणारं हे पत्रक आहे की ज्याचं सर्क्युलेशन हे 40,000चं सर्क्युलेशन आहे. कारण ह्या अंकाचं वितरण एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर राजकीय पक्ष चालवत आहेत, दुसऱ्या बाजूला संपादक प्रबुद्ध भारताचे आहेत. अनेक जबाबदाऱ्या आल्यामुळे जी गती मिळायला पाहिजे होती ती थोडी कमी झालेली आहे. परंतु मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये की राजकीय पक्षाला आणि प्रबुद्ध भारताला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देईल. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही तर देश पातळीवरती नेण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वासन देतो. पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज वक्ता नाही, शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात. आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम. प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारतची असलेली सामाजिक परिवर्तनाची भूमिका आणि त्यात चालत असलेला हा अखंड प्रवास आपण अगदी थोडक्या शब्दात सांगितला आणि आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. यानंतर मी आदरणीय रेखाताई ठाकूर यांना सदिच्छा देण्यासाठी या विचारमंचावर आमंत्रित करते. मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेले दिलीपजी मंडल, नीरज घायवान, राजीवजी खांडेकर, भीमराव आंबेडकर, जयदेव डोळे, आनंदराज आंबेडकर, दिग्दर्शक राजदत्त, समोर बसलेल्या मीराताई, अंजलीताई, सुजात आंबेडकर, जितरत्न पटाईत, सूत्रसंचालन करणाऱ्या शमीभाताई, अशोकजी सोनोनी, समोर उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बाळासाहेबांचे सर्व हितचिंतक,
सर्वप्रथम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाळासाहेबांना प्रदीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे ही आपल्या सर्वांच्या वतीने मी मनोमन प्रार्थना करते. आज प्रबुद्ध भारतमधून बाळासाहेबांनी लिहिलेला संपादकीयांचा संग्रह समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन प्रसिद्ध होत आहे. बाळासाहेबांच्या बरोबर काम करताना काही गोष्टी थोड्याशा बोलणार आहे, मग कारण फक्त शुभेच्छा देण्यासाठीच मला या ठिकाणी बोलायचं आहे. बाळासाहेब आणि मी संयुक्त महाराष्ट्राच्या दरम्यान जन्माला आलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहोत. संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन आलेल्या बहुजनांच्या राज्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री यशवंतरावांच्या पासून सुरू झालेल्या राजकारणाचे साक्षीदार आहोत. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र ज्यांच्या नेतृत्वात निर्माण झाला त्या कम्युनिस्ट, समाजवादी आणि आंबेडकरी चळवळीला त्यानंतरच्या गेल्या 70 वर्षामध्ये हळूहळू कसे संपवण्यात आले तो इतिहास आम्ही अनुभवला आहे. युक्रांच्या चळवळीत माझी जडणघडण झाली आणि नंतर उशिरा 80च्या नंतर 90च्या दशकात बाळासाहेबांशी संबंध आला. आपल्याला माहीत आहे की उत्तरेत काँग्रेस या गडाला धक्काही लागला नव्हता. दलितांवरील अत्याचार, 92ची दंगल यामध्ये ज्यांच्या हाताला रक्त लागले त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लढाऊ विरोधी पक्ष राहिला नसताना माझ्यासारख्या अस्वस्थ कार्यकर्त्यांना बाळासाहेबांच्या रूपाने खुद्दार, स्वतंत्र व निधड्या नेतृत्व मिळाले. बाळासाहेबांनी त्यापेक्षा वेगळे आहे. एका लढाऊ, दूरदृष्टीच्या आणि स्वाभिमानी राजकारण्याचे व पक्ष संघटनेला घडवणाऱ्या लोकनेत्याचे हे लिखाण आहे. आज देश संकट काळामधून चाललेला आहे. लोकशाहीचा संकोच होत आहे. निर्भीड आणि परखड किंवा निपक्षपाती पत्रकारिता संपत आहे. राजकारण तत्वशून्य व विधिनिषेध शून्यहीन झालेले असताना बाळासाहेबांसारख्या वंचितांच्या हक्काची लढाई लढणाऱ्या नेत्याने केलेले राजकीय विश्लेषणाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण मातीशी नाळ जुळलेल्या फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून इथले समाजकारण समजून घेणाऱ्या बुद्धिमान नेत्याचे हे चिंतन आहे. आज देशाला याची नितांत गरज आहे. त्यांचे प्रदीर्घ नेतृत्व देशाला आणि समाजाला मिळावे अशी मंगल कामना या करते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद रेखाताई. त्यानंतर मी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी विचारांच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक छत्रपती शाहू महाराज या इथे ज्यांनी या देशाला खऱ्या अर्थानं एक समृद्ध होण्यासाठी हे संविधान निर्माण केलं आणि एक वेगळा विचार दिला, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन करून आज या इथे आमचे मोठे बंधू यांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या प्रति मंगल मैत्री कामना करतो. आणि या इथे उपस्थित असणारे आज खास दिल्लीवरून आलेले ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप मंडल, त्याचबरोबर राजीवजी खांडेकर, नीरज गायवान, आमदार कपिल पाटील, त्याचबरोबर माझ्या आधी आत्ता भाषण केलेल्या रेखाताई ठाकूर, भीमराव आंबेडकर, अशोक सोनवणे आणि खरं म्हणजे प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस यांनी जो हा अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याचे ज्यांनी आणि त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं अजितरत्न पटाईत आणि ज्यांनी संपादक मंडळाचं मनोगत व्यक्त केलं ते जयदेवजी डोळे, त्याचबरोबर या इथे असणारे शमीमा पाटील ज्या अत्यंत सुंदर असं सूत्रसंचालन करत आहेत, त्याचबरोबर राजचंद्र मयाळू आणि आपण सर्व बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आलेले सर्व लोक आज
खरं म्हणजे आज हा जो पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे 17 ते 22 पर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जे संपादकीय आहे प्रबुद्ध भारताचं त्याबद्दलचा हा सोहळा आहे. खरं म्हणजे या एकंदरीत या संपादकीय पुस्तकामध्ये एक लक्षात येतं की या त्यावेळेस जी जी परिस्थिती त्यावरती लिहिलेलं हे एक प्रकारचं संपादित केलेलं वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारावरती प्रबुद्ध भारत कसा चालावा हे अत्यंत सुंदर असं उदाहरण या संपादकीयमधून मिळतं आहे की आज आपण पाहतो की देशामध्ये जी काही वृत्तपत्र आहेत किंवा इतर काही मीडिया आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे हे शेटजींच्या इशाऱ्यावरती चालतात पत्रकारिता त्या पद्धतीने चाललेली आहे. अशा वेळेला कुठेतरी एक वेगळ्या विचाराचं आणि बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारं एखादं वैचारिक मॅगझिन असावं ही आंबेडकरी चळवळीची प्रचंड अपेक्षा आहे आणि त्यामुळे प्रबुद्ध भारत ते समर्पणे करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आणि त्यासाठीच आज या इथे आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि मला माहिती आहे की अनेक जणांच्या याच्यामध्ये पाठीमागे हात आहेत. आज आमच्या म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण जर आपण पाहिलं तर 45 वर्ष होत आहेत. आमचे वडील भैयासाहेब आंबेडकर वारल्यानंतर मीराताई आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची कमान सांभाळली आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेमधून बाळासाहेब आंबेडकर हळूहळू पुढे आले आणि त्यानंतर त्यांचं राजकारण चालू झालं. आज त्याला जवळजवळ 45 वर्ष झालेत आणि त्या सर्व एकंदरीत या संपूर्ण प्रयत्नामधून पूर्णपणे आज एक महाराष्ट्रातला खंदा राजकीय नेता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडे बघितलं जातं. फक्त राजकारणात वाकेन पण मोडणार नाही अशी त्यांची भूमिका असल्यामुळं अर्थात ती त्यांची भूमिका असते आणि त्यामुळं आज एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला ते सर्व परिचित आहेत. आणि याच कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मी पाहतो की आज जरी हे प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस अत्यंत सुंदर आणि अत्यंत तरुण मुलांचं आहे. एकेकाळी मी पण सुद्धा प्रबुद्ध भारताचे 2-3 अंक 90-91ला काढलेले आहेत आणि मला माहिती आहे त्याच्यामध्ये 6 डिसेंबरला आम्ही काढायचो, 14 एप्रिलला काढायचो, 10-10 हजार प्रति आणि प्रबुद्ध भारत म्हटलं हातोहात त्या संपायच्या. आणि प्रबुद्ध भारताला एक वेगळा वाचक वर्ग आहे, बाबासाहेबांना मानणारा एक वर्ग आहे जो काही म्हणजे तुम्ही प्रबुद्ध भारत म्हटलं की तो घेणारा असा वर्ग आहे. आणि त्यामुळं या वर्गाची आपण जी काळजी करताय त्याबद्दल मी बाळासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि हे प्रबुद्ध भारत असंच चालू राहावं आणि आंबेडकरी विचाराचा डोलारा हा अशाच पद्धतीने प्रबुद्ध भारताने सांभाळावा असं हे प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि खास करून प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या आमच्या वहिनी अंजलीताई आणि आमचा पुतण्या सुजात आंबेडकर याला सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि परत एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम नमो बुद्धाय. धन्यवाद सर. शुभेच्छा आणि सदिच्छा या हप्त्यांच्या झाल्यानंतर आपण त्यांना सगळ्यांना ऐकण्यासाठी बसलेलो आहोत असे मान्यवर देखील आहे. आजच्या या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याला ग्रंथाच्या टायटलवरूनच की सहकारी राजकारण आणि आंबेडकरी भूमिका त्यावरूनच आपल्याला दिसेल लक्षात येतं की या सगळ्या ग्रंथाच्या मागचं प्रयोजन आणि मग त्या मागची भूमिका आणि ही साखळी नाहीये, हे एकेरी नाहीये, हे साखळीने होणार आहे. आणि म्हणून एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला. तर असे हे अनेक एकटे एकत्र आले, हा जत्था निघालाय आणि हा जत्था दशा आणि दिशांना घेऊन समाज परिवर्तनाची भूमिका मांडतो. अशा अनेक मान्यवर आपल्यामध्ये आहेत की त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी मोलाचं आहे आणि आपल्यासाठी दिशा निश्चिती करणार आहे. मगाशी बोलत असताना ज्यांचा परिचय करून देताना म्हटलं की एक शिक्षक आमदार असूनही तितकेच रडाव आणि जोरदार वृत्ती केली आहे. अगदी विद्यापीठ खासगी विद्यापीठ विधेयकाच्या आंदोलनाच्या वेळी डायसवर हात आदळून त्यांनी त्या विधेयकाला एकट्याने विरोध केला आणि त्या सगळ्या विधेयकासोबतच शिक्षकांच्या भूमिकांना घेऊन जात इथल्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका प्रखरपणे विरोधात मांडत राहिले. असे आदरणीय माननीय आमदार कपिलजी पाटील त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वांना जय भीम.
सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके बाळासाहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढची अनेक वर्ष ते आपल्याला मार्गदर्शन करत राहतील. त्यांचं नाव प्रकाश हे खुद्द बाबासाहेबांनी ठेवलेलं आहे आणि तो धम्माचा प्रकाश, राजकीय परिवर्तनाचा प्रकाश, लोकशाही वाचवण्याचा प्रकाश बाळासाहेब आपल्याला देत राहतील याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे. म्हणूनच आपण इथे जमलेलो आहोत. प्रबुद्ध भारतच्या संपादकीयांचं समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या बौद्ध महासभेच्या महाउपासिका आदरणीय मातोश्री मीराताई आंबेडकर, ज्यांचं आपण पूर्वी इंडिया टुडेत वाचत होतो आणि ज्यांची प्रतिक्रिया समकालीन राजकारणावरची सोशल मीडियावरती आपण पाहत असतो, असे देशातील ख्यातनाम पत्रकार दिलीप मंडलजी, मराठी न्यूज चॅनलचं नाव निघालं तर फक्त एकच नाव आपल्याला समोर येतं, ते राजीव खांडेकरांचं. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज नीरज घायवान साहेब, माझे मित्र सन्मान्य भीमरावजी, आनंदरावजी, सन्मान्य रेखाताई ठाकूर, माझे सहोदर जयदेव डोळे, ज्यांच्याकडे पाहिलं साहेब समोरही खूप ज्येष्ठ मंडळी आहेत, पॅन्थरचे संस्थापक आणि बाळाजी पवार साहेब, तुम्हा सगळ्यांच्या वहिनी साहेब, पण आमच्या ताई अंजलीताई, संजू चांदोरकर साहेब, आमचे कुलगुरू सावंत साहेब, आणि उद्याचा प्रकाश ज्यांच्यावर राहणार आहे तो आपल्या सगळ्यांचा लाडका सुजात दादा. बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, नालंदा विद्यापीठाच्या पुनर्जीवना इतकंच प्रबुद्ध भारतच्या पुनर्जीवनाचं महत्त्व आहे. बाळासाहेब प्रबुद्ध भारतात लिहिते झाले, पण त्याच्या खूप आधी, म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी रेखाताईंनी केला, त्याआधी बाळासाहेबांचा लोकसत्तेत एक लेख प्रसिद्ध झाला होता. आता राजीव खांडेकर लोकसत्तेत असते, पहिला लेख. आणि मग बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर काय चीज आहे हे लोकांना कळलं. आपण ते रडलच्या मोर्चात पाहिलं. सगळी आक्रमक भाषणं सुरू असताना बाळासाहेबांचं शेवटचं भाषण होतं. तेव्हा बाकीचे रिपब्लिक नेते किंवा आंबेडकरवादी नेते बाळासाहेबांना नेता मानत नव्हते, पण शेवटचं भाषण बाळासाहेबांचं होतं. आणि आजही मला ते आठवतं. तिथे मग अशी मोहन बने फोटोग्राफर येऊन गेला, त्याने फोटो काढलेला आहे त्या अफाट मोर्चाचा. बाळासाहेब असं म्हणाले, ज्यांनी रडल्सच्या नावावर आग पेटवली होती त्यांना, की पेटवायचंच असेल तर घरातली चूल पेटवा, गरिबाच्या घरात. त्या दिवशी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली होती. आणि ती तेवढ्याच पुरती नव्हती. एकाच वेळेला आंबेडकरी चळवळीत त्यावेळेला उभे असलेलं सगळं चित्र, सत्ताधारी असलेला काँग्रेस पक्ष बलाढ्य आणि तिसऱ्या बाजूला उभ्या राहिलेल्या जातीवादी शक्ती, या सगळ्यांशी एका वेळेला प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब सामना करत होते. आणि तो सामना करत असताना त्यांनी ज्या गरिबाच्या चुलीचा उल्लेख केला, तुम्ही या संपादकीयातले जर मराठा आरक्षणाच्या संदर्भातले लेख वाचले किंवा काँग्रेसला आठवण करून देणारे लेख वाचले तर तुमच्या लक्षात येईल, बाळासाहेब काँग्रेसवाल्यांना, सत्ताधारी वर्गाला किंवा मराठा समाजालाही सांगतात
की तुम्ही गांधींना विसरलेला आहात आणि गांधी गरिबांच्या मुक्तीची भाषा करत होते, त्याची आठवण घेऊन जर तुम्ही उभे राहिलात तर तुमच्याशी दोस्ती करता येईल, अन्यथा नाही करता येईल. ही भाषा पारंपरिक रिपब्लिकन चळवळीतल्या किंवा आंबेडकरी चळवळीतल्या पेक्षा वेगळी भाषा होती. शिवाजी पार्कवरती रिपब्लिकन ऐक्य जे अफाट झालं आणि त्याच्या इतकी सभा मोठी कुठलीच झाली नाही. मी जयपींची सभा अगदी लहान असताना पाहिली होती शिवाजी पार्कवरती, आणि नंतर अनेकांनी सभा घेतल्या, फार मोठ्या अफाट सभा. पण बाळासाहेबांची रिपब्लिकन ऐक्याची जी सभा होती तितकी अफाट सभा कोणाची झालेली नाही. ती सभा झाल्यानंतर, ऐक्याची सभा झाल्यानंतर, गोकुळदास पास्ता रोडवरती आंबेडकर भवनामध्ये बाळासाहेबांनी मला विचारलं, मी तेव्हा पत्रकार होतो राजू खांडेकर तुमच्यासारखं, काय रे तुझी प्रतिक्रिया काय? मी म्हटलं बाळासाहेब आपण मागे गेलो. हे धाडसाचं होतं बोलणं. जे उत्तर अपेक्षित माझ्याकडनं होतं दिलं. कारण बाळासाहेबांनी जो प्रयोग बहुजन महासंघाच्या निमित्ताने करून जो पुढची झेप घेतली होती, जी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती, त्यापासून ते काहीसे मागे आले आणि तिथून ज्या सगळ्या अडचणी सुरू झाल्या त्या आज सगळ्या संपलेल्या नाही. काय होतंय राजकारण? भारतीय संविधानाची पहिली ओळ आहे प्रिॲम्बल मधली, वी द पीपल. पहिलं अक्षर आहे डब्ल्यू, तो आता उलटा झालाय, एम म्हणजे मी. मी द पीपल असं जे देशातलं राजकारण आहे, त्यावेळेला सतत तेव्हापासून, त्याच्या आधीपासून आणि नंतरही, आणि आता तर आपण तो अनुभवतो आहोत की आपण मी द पीपल नाही वी द पीपल आहोत, याची सतत आठवण करून देणं आणि त्या बाजूनच राजकारण करणं आणि त्यासाठी लागेल ती किंमत मोजणं, राजकीय किंमत मोजणं. राजकीय किंमत मोजणं हे सोपं नसतं. जे राजकारणात आहेत, सत्ताकारणात येतात, त्यांना किंमत मोजणं सहन होत नाही, माणसं कोलमडून पडतात. परंतु बाळासाहेबांनी त्याची किंमत सतत दिली, पण आपल्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही, हे अधिक महत्वाचं. मी 2-3 मोठे दिग्गज इथे बोलणार आहेत, त्यांचा अधिक्षेप करू इच्छित नाही, मार्गात येऊ इच्छित नाही. पण बाळासाहेबांच्या सोबत रडलच्या मोर्चापासून आणि त्यांच्या प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला मी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे, आणि म्हणून मला त्यातल्या 2-3 गोष्टीच्या संदर्भामध्ये, त्यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये आणि आजच्या संदर्भामध्ये फक्त सांगायचं तेवढं मी फक्त नमूद करतो. एक पेच आहे जो राजकीय खूप बोलता येईल ती अपेक्षा नाही, पण ती नेहमीचीच आहे, ती पुणे कराराच्या संदर्भात. इतिहासामधलं जे एक ओझं आहे आणि ते ओझं खोटं आहे, गांधी विरुद्ध आंबेडकर, ते फेकून देण्याची हिंमत फक्त प्रकाश आंबेडकर दाखवू शकतात. मगाशी हार घालताना राजू खांडेकर म्हणाले आम्ही नाही चपला काढल्या तर आम्हाला चपला खायला लागते. ही आपली अडचण आहे, बाळासाहेबांना ती अडचण नाही. त्यामुळे पुणे करारावर बोलताना सुद्धा आपल्याला अडचणी बाळासाहेबांना येत नाही. बाळासाहेब म्हणतात, मी फक्त कोट करतो, आज बहिष्कृत वर्गातील काही मंडळींचा पुणे कराराचा धिक्कार करणे हा एक कलमी कार्यक्रम आहे. ज्या पुणे कराराने मान आणि सन्मान दिला त्याचा धिक्कार केला जातो, ज्याचा आदर केला जात नाही. आपणच आपल्या इतिहासाचा आदर करत नाही, म्हणूनच आपल्याबद्दलचा इतरांचा ओलावा व जिव्हाळा संपलेला दिसतोय. हा त्यांच्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे सर्व मांडतोय यासाठी की आपण कुठल्याही प्रश्नाकडे डोळसपणे पाहत नाही. हे अंजन घालण्याचं बाळासाहेब करू शकतात, मी त्या तपशिलात जात नाही.
पण हिंदुत्वाची चर्चा सध्या सुरू आहे, असली की नकली. हिंदुत्व शब्द पहिल्यांदा सावरकरांनी वापरला, तो इतर कोणी वापरलेला नव्हता. म्हणजे काँग्रेसमधल्या जे हिंदू धर्मवादी, जे आपण आजच्या भाषेत हिंदुत्ववादी म्हणतो, जे खूप मोठं नेतृत्व होतं, त्यांनी सुद्धा हिंदुत्व हा शब्द वापरलेला नव्हता. बाळासाहेब त्या सगळ्या सत्ताधारी वर्गाला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामधल्या लेखांमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा सांगतात. त्या पुन्हा 3 ओळी वाचून दाखवतो. मी यासाठी त्यांना कोट करतो, कारण मी काही कोट केलं तर राजू आपली अडचण असते. थेट प्रकाश आंबेडकरांना कोट केलं की आपली काय अडचण येत नाही. गांधीवादी हिंदुत्व मानणारा मराठा स्वतंत्र आहे, तो विचार करणारा आहे, स्वतः सहिष्णुता पाळतो, पाटीलकीची भावना जपतो. अशा परिस्थितीत तो गप्प बसला तर वैदिक मनवाद मानणाऱ्या परंपरेचा मराठा पर्यायाने गांधीविरोधी समूह हा वर्चस्व मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांना सांगताना पुढे ते असं म्हणतात, गांधींना बहुजनांची चळवळ उभी करायची होती, ती त्यांनी केली. सत्तेतले आणि समाजस्थानातले परिवर्तन आणले, ते टिकून ठेवायचे की नाही याचा निर्णय महात्मा गांधी यांचे हिंदुत्व मानणाऱ्या मराठ्यांनी केला पाहिजे. तेच त्यांना स्थान टिकवायचं असेल तर त्यांनी ताबडतोब मनुवादी वैदिक हिंदुत्व मानणाऱ्या मराठ्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि पुन्हा महात्मा गांधींच्या विचारांना या देशाच्या अग्रस्थानी आणले पाहिजे. हे ज्यांना ते सुनावत आहेत त्या काँग्रेसची आजची भूमिका काय? नेहमी एक सांगितलं जातं, तुम्ही कोणाच्या बाजूने. आणि बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा मुद्दा उपस्थित केला तर फक्त तेव्हा निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही इकडे की तिकडे एवढंच विचारतात, आणि तुम्ही जिथे उभे असाल तेव्हा या सगळ्याच्या विरोधात आहात. इतकं सरळ साधं गणित मांडलं जातं. मी काही, कारण आज ज्या स्थितीमध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली आहे किंवा सत्ताधारी वर्गाची जी अवस्था झाली आहे देशातल्या, त्यांना दुखावण्यासाठी मी म्हणत नाही, पण त्यांच्या चुकांमुळे त्यांची अवस्था निर्माण झालेली आहे. ही केवळ भाजप किंवा मोदींमुळे झाली असं मानण्याचं कारण नाही. आणि याबद्दल जेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले, आंबेडकरी जनतेने उपस्थित केले, तेव्हा तेव्हा या देशातल्या काँग्रेसने किंवा जे या हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधात आहेत त्यांची भूमिका काय? मी पुन्हा कोट करतो. आंबेडकरी चळवळीत झूल पांघरलेल्या दलालांना विचारायचे आहे की काँग्रेसने बौद्धांच्या सवलती दिल्या नाहीत, त्याचा आयुष्यात एकदा तरी निषेध केला का? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी सवर्ण मानसिकतेचे पक्ष आहेत. त्यांना कोण स्वातंत्र्यात राहिले आणि कोणावर गुलामी लादली याचे काही देणेघेणे नाही. तेव्हा आंबेडकरी चळवळीतील माणूस किंवा बौद्ध यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवले तर त्याला काय फरक पडतो? अशापासून मार्ग काय काढायचा? हा प्रश्न एकाच वेळेला बाळासाहेब काँग्रेसच्या संदर्भात विचारतात आणि पुन्हा जो पक्ष बाबासाहेबांना मानतो, जो समाज बाबासाहेबांना मानतो, त्यांनाही ते उपस्थित करतात. मी तपशिलात जात नाही, पण हे पुस्तक तुम्ही वाचाल तेव्हा बौद्ध आणि महार या संदर्भामधला फरक आणि त्या संदर्भातले बाळासाहेबांनी उपस्थित केलेले प्रश्न आपण सगळ्यांनी वाचले पाहिजेत. आणि आपण ठरवायचं आहे की स्वातंत्र्यात राहायचं की बंदिस्त छावणीत राहायचं, याचा निर्णय करायचा आहे. आणि ज्यांना बंदिस्त छावणीत राहायचं आहे, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात, त्यांनी खुशाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गुलामी स्वीकारावी. प्रश्न असा आहे, आपल्या समाजाचं बाजूला राहू द्या, परिवर्तनवादी समाजाचा बाजूला राहू द्या, जे हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधात आज मागे पडलेले आहेत ते आजही सुधारायला तयार नाही. ही गोष्ट जेवढी खरी की बौद्धांच्या सवलती त्यांनी दिल्या का नाही दिल्या? नाही दिल्या. बाबासाहेबांना भारतरत्न कोणी दिलं? व्ही.पी. सिंग यावे लागले. तुम्ही नाही दिलं ना. आज तुम्ही किती सांगत असलात तरी तुम्ही याची जाहीर कबुली दिली पाहिजे.
अमेरिकेचे राज्यकर्ते आपल्या चुका कबूल करतात. मग भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या चुका कबूल का करू नयेत आणि का मोकळेपणाने सांगून की आमचं चुकलं, आता आम्ही सोबत तुमच्या याला तयार आहोत. ही भूमिका जोवर एकेकाळी सत्ताधारी वर्ग राहिलेले हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते घेत नाही, तोवर आज जो पेच निर्माण झालेला आहे, हिंदुत्ववादी राजकारणाच्या भोंग्यांच्या किंवा घंटानादाच्या राजकारणातून मार्ग काढण्याचा तो त्यांना सापडणार नाही. आता कोण किती हिंदुत्ववादी याच्यावरती आपली चर्चा सगळी गेलेली आहे. आणि जे हिंदुत्ववादी नाहीत ते एकतर ते जाऊन शंभू महादेवाची पूजा तरी करतात, नाही तर गंगेत जाऊन डुबकी तरी मारतात. आणि नाही तर अयोध्येत आपण ते बाकी सगळेच करतात ना, अयोध्येत जाणारे जाऊ देत, त्याचा काय फरक नाही पडत आपल्याला. पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी की आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्ववादी आहोत, हा जो घोळ आहे त्यातून मार्ग कसा निघणार? म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान तुमच्या हाती दिलं ते संविधान गुंडाळून ठेवलं का त्यांनी नाही, पण ती व्यवस्था, ती स्थिती ज्यानी ज्यानी म्हणून आणली ते सगळे आज रांगेत गंगेमध्ये डुबकी मारण्याच्या भूमिकेत आहेत. आपण काही देवाच्या विरोधात नाही आहोत, पूजेच्या विरोधात नाही आहोत, कारण खुद्द बाबासाहेबांच्या संविधानाने श्रद्धेचं, ईश्वरावरती श्रद्धा ठेवण्याचं, धर्माचं सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण त्याचं राजकारण करून पुन्हा एकदा वैदिक मनुवादी राजकारण करण्याचं, आणि ज्याचा उल्लेख तो उल्लेख आता करणं पुन्हा कठीण आहे, पण महात्मा फुलेंचा उल्लेख करतो की शेटजी भटजींचं जे राजकारण आहे ते राजकारण हातात हात घालून एका बाजूला भांडवलशाही आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी राजकारण, हे दोघे एकमेकाच्या हातात हात घालून जे उभे राहिलेले आपल्याला दिसतात ते आज राहिले तसं नाही. या 19व्या शतकातही ते उभे होते, 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते मजबूतीने उभे होते. आणि ज्यावेळेला पुणे करार झाला होता त्यावेळेला हनुमान प्रसाद पोद्दार, ज्यांनी गीता प्रेस सुरू केली आणि ज्यांनी हिंदुत्ववादी राजकारणाला पृष्ठभूमी तयार करून दिली, त्यांनी गांधींना लिहिलं होतं आणि हे म्हटलं होतं की तुम्ही आमचा धर्म बुडवता आहात आणि काय करता आहात, तर बाबासाहेब समतेची मागणी करता आहेत, हा धोका आहे असं सांगतात. इतकं भयंकर त्यावेळापासूनच सुरू आहे, त्याला आपण उत्तर कसं देणार आहोत? ते म्हणतात, गांधींना लिहिताना ते असं म्हणतात, लक्षात घ्या दलितांचे नेते स्पष्ट म्हणत आहेत, म्हणजे बाबासाहेब, की त्यांची चळवळ देवासाठी नाही तर सामाजिक समतेसाठी आहे, सरकारी नोकऱ्यांसाठी आहे. ही जी त्यावेळेपासूनची जी युती आहे ती जर मोडून काढायची असेल तर इथल्या सत्ताधारी वर्गाला निर्णय घ्यावा लागेल आणि आपल्याला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय घेण्याची ताकद हे समकालीन राजकारण वाचताना प्रकाश आंबेडकरांच्या लेखांच्या प्रकाशात आपल्याला उद्याच्या राजकारणाची दिशा गवसेल असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. मी सुरुवातीलाच बोलताना म्हणाले की मार्गदर्शक अगदी अवघड काही वेळात ग्रंथ प्रकाशनाला तासभर झाला आणि त्या तासाभरात आदरणीय पाटील साहेबांचे काही मोठे कोर्स जे की या क्षणाला आताच्या परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत ते आपल्या बोलण्याच्या संदर्भातून दिले. यावरूनच त्यांचा गाढा अभ्यास आणि त्यांची शैली आपल्याला कळते. मी आभार व्यक्त करेल की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यासोबतच मी सभागृहात उपस्थित असलेल्या बाजूला जे उभी आहे अशा मित्रमंडळ विनंती करेल की वर बाल्कनीमध्ये जागा आपण बदल स्थानात करावं. यानंतर आपल्या सिनेमाच्या माध्यमातून कॅमेऱ्याचं जग वेगळं असतं, आपल्या डोळ्याला दिसतं ते जग वेगळं असतं, पण कॅमेऱ्यातून एक वेगळं जग आपल्याला दिसतं जे आपल्या संवेदनशीलतेला भावते किंवा आपल्या संवेदनशीलतेला अधिक व्यापकपणे साधलं जातं. असे प्रश्न आपल्या कॅमेऱ्यातून, आपल्या दिग्दर्शनातून, आपल्या पटकथा लेखनातून त्यांनी आपल्या समोर मांडले. मसांसारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ज्यांच्या कॅमेऱ्यातून आपल्या सगळ्यांसमोर घडवलं असे आदरणीय धीरजजी गायवान यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन
जय भीम दोस्तों। मुझे मराठी नहीं आती तो मैं हिंदी में बात करूंगा। मेरी मराठी सबसे पहले तो बाड़ा साहब को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। आप ऐसे ही लिखते रहें, ऐसे ही और हमें मार्गदर्शन देते रहें। मैं मार्गदर्शन के लायक नहीं हूँ, मुझे मतलब मैं तो खुद ही सीख रहा हूँ, तो मैं कुछ ज़्यादा नहीं बोलूँगा। बस मैं अपने अनुभव आप लोगों से शेयर करना चाहता हूँ कि कैसे मैं हिंदी फिल्म इंडस्ट्री में आया और हिंदी फिल्म इंडस्ट्री में क्या हो रहा है इस वक्त। मतलब अगर कम्युनिटी की बात करें, अगर उसकी बात करें तो कहाँ हम लोग कहाँ पहुँचे हैं उस बात पे थोड़ा सा प्रकाश डालना चाहूँगा। मैं बचपन से मैंने किसी को बताया नहीं कि मैं दलित वर्ग से हूँ और इंडस्ट्री में आया हूँ। मतलब मैंने इंजीनियरिंग की, मैंने एमबीए किया, मैंने बहुत बड़े कंपनीज में काम किया, ब्रांड मैनेजर रह चुका हूँ काफ़ी जगह और वहाँ से सफ़र किया। फिर एक दिन सोचा कि सब कुछ छोड़ छाड़ के फ़िल्मों में घुसना है, तो फिल्मों के बारे में लिखना भी शुरू किया था। और फिर एक दिन मैंने रिज़ाइन कर दिया कंपनी से एंड मैं अनुराग कश्यप से जुड़ा और वहाँ मैंने बतौर असिस्टेंट काफ़ी कुछ सीखा और वहाँ बनारस से अवगत हुआ और वहाँ पे कहीं एक मसान की नींव गड़ी थी। तो मैंने एक हल्की सी स्टोरी लिखी थी जो उस वक्त थोड़ी सी मतलब पुराने ख्याल की थी। फिर जब वरुण साथ जुड़ा, तब वरुण ग्रोवर जो एक हमारे जो फिल्म के राइटर हैं, वो जब साथ जुड़े तो हम लोगों ने बहुत अच्छी स्टोरी बनाई, फिर उसने स्क्रीन पे लिखा। बट मैं आपको एक बात बता दूं कि मैं तब तक मैंने अपने बारे में किसी को नहीं बताया था। वरुण ग्रोवर जो मेरा बेस्ट फ्रेंड था उसे भी नहीं बताया, क्योंकि मुझे उसे बताने में भी बड़ा पता नहीं डर सा था। क्योंकि हिंदी फिल्म इंडस्ट्री में शायद मैं इस वक्त तो एक्नॉलेज एक ही पर्सन हूँ जो बोल रहा हूँ और ये बहुत बड़ा भय है और मैं अपने करीबी दोस्तों को भी इंडस्ट्री में बता नहीं पाया था। और एक ट्वीट के माध्यम से कुछ एक बहुत बड़ा बवाल हो गया था, तो उसके हिसाब से मैंने फिर फाइनली पब्लिक लाइफ में बोला कि मैं दलित वर्ग से हूँ। लेकिन आपको ये बताऊँ कि जब मसान में बना रहा था मैं बनारस में, और जितने वहाँ के लोग थे वो इतना मुझे हेल्प कर रहे थे और वे सारे ब्राह्मण थे। और मुझे हर बार पे इतना डर लगता था कि पता नहीं इन लोगों को पता लगे तो शायद इनको मदद ना करें, पता नहीं क्या हो। और वो डर इतना था। किसी तरह आगे बढ़ी है ज़िंदगी। अभी काफ़ी कुछ फिल्में बना चुका हूँ, मतलब दूसरी फिल्म नहीं बना पाया हूँ, उसका एक खेद है। एक जो चीज़ है जो मैं समझा हूँ, जो शायद आप लोग भी इस चीज़ से रिलेट कर पाएँ कि मैं बहुत बार जैसे मसान के सक्सेस को ओन नहीं कर पा रहा था। कैन अवार्ड मिला, नेशनल अवार्ड मिला, फिल्म फेयर अवार्ड मिला, कई सारे अवार्ड मिले, लेकिन हर बार जब अवार्ड मिलता था मुझे अपने आप पे मतलब मैं लगता था कि नहीं, शायद क्यों लूँ, मैं नहीं जाता हूँ। जब लोग तारीफ़ करने लग जाते थे मैं भाग जाता था। जितनी भी पार्टियाँ होती थी वहाँ पे लोग शुरू करते थे कि मसान, ओ माय गॉड, ये वो, फिर मैं वहाँ से भाग जाता था और मैं खुद के बारे में प्रेज़ ले ही नहीं पा रहा था। तो इसी के चलते मैं काफ़ी कुछ मतलब अपने आप को सबसे दूर रखा हूँ, सबसे वो रखा हूँ। तो मुझे हाल ही में, और ये भी होता है कि जब मैं फ़िल्म सेट पे जा रहा हूँ तो मुझे लगता है कि मैं यहाँ, मुझे आता नहीं कुछ, मैं सब मेरा गलत है, मुझे कुछ, मैं टैलेंटेड नहीं हूँ। तो मुझे हाल ही में पता लगा है कि जो मार्जिनलाइज्ड आइडेंटिटीज़ होती हैं, चाहे वो अमेरिका में ब्लैक पॉपुलेशन हो या हम लोग यहाँ पे, या काफ़ी सारे जो एक वंचित बैकग्राउंड से आते हैं और वो अचीवर्स बन जाते हैं लाइफ में, उनको एक चीज़ हो जाती है जो कहते हैं इम्पोस्टर सिंड्रोम, जिसमें आप अपने आप को ही बोल देते हैं कि आप जो ये, आपको ये जो ख्याति मिली है, आप जो ऊपर आए हैं, ये एक छलावा है, आप एक्चुअली में टैलेंटेड नहीं हैं। आपका माइंड आपको कन्विंस कर देता है कि आप टैलेंटेड नहीं हैं। तो इसके चलते आपको इतने कॉम्प्लेक्स हो जाते हैं कि आप किसी के सामने खुल के नहीं बात कर पाते। तो इसके बारे में काफ़ी साइंस, काफ़ी रिसर्च हो रही है। तो ये एक है जो कुछ लोग यहाँ जो काफ़ी एक ख्याति पा चुके हैं, वो यकीन करें कि आप में सच में टैलेंट है और आपका मन कहीं कहीं आपको बोलता रहेगा, उसको मन मत सुनिए, मैं तो यही कहता हूँ। और रही बात अभी हिंदी फिल्म इंडस्ट्री की, तो मेरी एक कोशिश हो रही है कि शायद मैं कम्युनिटी के लोगों को आगे बढ़ाऊँ, कुछ ले आऊँ। हाँ, उसमें कुछ कुछ जगह मुझे गालियाँ भी पड़ती हैं। जैसे एक बार मैंने किया था कि मैंने कम्युनिटी के लोगों के लिए मैंने बोला कि
असिस्टेंट्स एंड एक्टर्स को मैंने ट्विटर पे एक कैंपेन शुरू किया था कि मुझे अगर लोग हैं तो मुझे लिखें। तो मुझे कास्टिस बोला गया और मुंबई पुलिस को टैग किया गया कि मुझे अरेस्ट किया जाए। एंड तो वहाँ तक है कि मतलब हिंदी फिल्म इंडस्ट्री में प्रॉब्लम ये है कि कास्टिस तो दूर की बात है, उन्हें कास्ट की अंडरस्टैंडिंग ही नहीं है, मतलब जेन्युइनली नहीं है। क्योंकि यहाँ पे एक ही चीज़ है क्लास, जो उनको क्लास ही समझ में आता है, कास्ट की कोई भी नुआंसेस नहीं समझ में आती है। तो उसके चलते क्या हुआ है कि आप देखेंगे 50-60 वर्ष के जो हिंदी फिल्म सिनेमा का इतिहास रह चुका है, उसमें गिने चुने 10-12 फिल्में बनी हैं कास्ट के ऊपर, और वो भी बनाई हैं सवर्णों के साथ। ठीक है, तो इस विषय पे मैं हर जगह बहुत बात करता हूँ, और एक एग्जाम्पल मैं हर जगह बोलता हूँ कि किसी भी पैनल डिस्कशन में ये पूछता हूँ लोगों से कि अगर आपको मैं बोलूँ कि कोई आप ब्लैक आर्टिस्ट के बारे में बताएं, कोई नाम गिनाएं, तो लोग बहुत बोलते हैं, माइकल जैक्सन, बियॉन्से, या जॉर्डन पील, विटनी ह्यूस्टन, विल स्मिथ, हजार नाम आते हैं। ठीक है, और अगर भारत में मैं पूछूं कि अगर हिंदी फिल्म इंडस्ट्री में आपको मैं एक किसी दलित का नाम या किसी आदिवासी का नाम लेने को बोलूं, तो आपके पास एक भी नाम नहीं है। मतलब मैं एग्जैजरेट नहीं कर रहा हूँ, लिटरली एक भी नाम नहीं है। और आप देखें तो ब्लैक पॉपुलेशन इन अमेरिका 13% है, और हमारे यहाँ पे आदिवासी और दलित पॉपुलेशन इज 25%, आई मीन सेंसस के हिसाब से। तो आप देखिए कि पूरे एक समाज को कैसे गायब कर दिया गया है इंडस्ट्री में। मेरी एक छोटी मोटी कोशिश रही है, मैं कुछ कुछ कोशिश कर रहा हूँ, लोगों से सीख रहा हूँ। मुझे पारंजीत से और नागराज मंजुले से काफ़ी इंस्पिरेशन मिलता है। हम लोग आपस में बात करते हैं, हम लोग आपस में सीखते हैं कि यार कैसे बढ़ाएं, क्या करें। ठीक है, और वो ये कोशिश है किसी तरह एक बढ़ाएं और प्रोत्साहन दें कि भाई और भी लोग हैं और हम सभी सीख रहे हैं। ऐसा कुछ नहीं है कि किसी को कुछ आता है नहीं आता है। और मेरी कोशिश जारी रहेगी कि बाबा साहेब ने जो शायद सिद्धांत हमारे सामने खड़े किए, जिसकी वजह से शायद हम यहाँ इस मंच पे भी खड़े हैं, यहाँ तक पहुँचे हैं, वो आगे बढ़े और हम सब उसका उस सब के हिस्सेदार बने। थैंक यू। त्यांच्या एकूणच अनुभवावरून एक किस्सा आपल्यासोबत सुजात आंबेडकर शेअर करणार आहेत, जो की यांच्याशी खूप रिलेटेड आहे. मी दाखवलं नाही घेणार. नीरज जेवण झाल्याबद्दल एक छोटासा किस्सा सांगतो. 2018ची घटना होती. एक दिग्दर्शक आहेत, त्यांनी काश्मीर फाईल हा सिनेमा बनवलाय. त्याच्या आधी बरेच जहाल विषारी सिनेमे बनवले आणि आपल्या सगळ्यांना दिसतंय की आज काश्मीर फाईल मधनं हिंदुत्वाचं कसे विष आपल्या समाजात पेरलं जातं. त्या दिग्दर्शकाचं असं ट्विट होतं. ते एक तो किस्सा असा होता की बाळासाहेब आणि ते दिग्दर्शक एका विमानात एकत्र जात होते आणि त्या दिग्दर्शकाने ट्विट केलं की मी हा इतका मोठा दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर बिझनेस मधून उठतोय आणि बाळासाहेब आंबेडकर एक दलित, त्यांना एअरलाईन वाल्यांनी स्वतःहून उठून फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लास मध्ये बसवलं आणि ते त्याला बरंच लागलेलं दिसले आणि त्यांनी खूप वाईट पद्धतीने असं ते ट्विटरवरती मांडलेलं. आणि तेव्हा त्याच्या खाली नीरज सरांची एक रिप्लाय होता की मी दलित आहे, अवॉर्ड विनिंग सिनेमॅटोग्राफर करतोय, कान्स मध्ये जिंकलोय आणि मी दरवेळेस बिझनेस क्लास मध्ये होतो. पुढच्या मला विमानात असला तर मी परत भरतो आणि तुला बिझनेस क्लास मध्ये बोलवतो. धीरज साहबान जी ने बात करते वक्त हमारे सामने फिल्म इंडस्ट्री जो कि काफी चकाचौंध वाली एक दुनिया हमारी आंखों के सामने रखती है, लेकिन उसमें कास्ट मैटर कहाँ पर आता है? और ये इंडियन पॉलिसी जो कि फिर पॉलिसी मेकिंग से लेकर हो या फिर फिल्म इंडस्ट्री तक हो, तो ये कहाँ पर आती है कास्ट आए और कास्ट का पॉलिसी और पॉलिटिक्स क्या है, जो वो खुद उनके एक्सपीरियंस उन्होंने हमारे साथ शेयर किए. मैं उनका आभार व्यक्त करूंगी. यानंतर मी आपण सातत्याने सगळे संध्याकाळी प्राईम टाइम बघत असतो. न्यूज चॅनलची गर्दी आपल्या होती, म्हणजे रोज जर आठवड्याला एखादं येतं आणि 15 दिवसानंतर गायबही होतं, असं आधी. पण हे सगळं होत असताना ज्यावेळी आपण बातम्या बघतो किंवा मग टॉक शो बघतो किंवा डिबेट्स बघतो
आणि हे सगळं बघत असताना आपल्याला वाटतं की हा यावेळी आम्ही याचा शो पाहिला हवा. आणि त्यातून आम्हाला फक्त पत्रकारिताच नाही तर पत्रकारांच्या अँगलने, कारण पत्रकारितेला आपण चौथा आधारस्तंभ वगैरे म्हणतो लोकशाहीचा. तर या चौथ्या आधारस्तंभाला नेमकं काय वाटतं की इथे लोकशाही टिकावी आणि ती लोकशाही टिकण्यासाठी नेमकी कुठली भूमिका घेतली जावी. मग त्यातला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक हे जे 5 पैलू बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले आहेत, या 5 पैलूंची तितक्याच भक्कमपणे आपल्या माध्यमातून मांडणी करणारे असे संपादक असलेले आदरणीय राजीवजी खांडेकर आपले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला वाचावं. सगळ्यांना सप्रेम जय भीम. खरं तर अतिशय हृद्य असा हा कार्यक्रम आहे बाळासाहेबांच्या वाढदिवसाचा आणि या पुस्तक प्रकाशनाचा. तर सर्वात आधी मी सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो. स्टेजवर खूप मान्यवर आहेत, समोरही खूप मान्यवर आहेत, त्यामुळं फार त्याच्यामध्ये वेळ न घालवता मी माझे 2 शब्द संपवतो. खरं तर हल्ली असं आहे की माईक आला की सगळ्यांनाच किती बोलू आणि किती नको असं होतं, आणि त्या माईकच्यामुळं सध्या महाराष्ट्रात काय घोळ चाललाय ते आपण बघतोय. तर त्यामुळं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्याही आहेत. त्यामुळं मी जास्त खरं तर नाही बोलायचं असं ठरवलं, कारण आपल्या सगळ्यांनाच दिलीप मंडल आणि नंतर बाळासाहेबांना ऐकायचं आहे. मी गेली 30 वर्ष बाळासाहेबांचं राजकारण खूप जवळून बघतोय आणि मला खूप कुतूहल आहे त्यांच्याविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांच्या राजकारणाविषयी. कारण इतका मोठा कौटुंबिक आणि वैचारिक वारसा असतानाही आपण बघतो की गल्लीतले पुढारी जे असतात ते सुद्धा त्यांची पोरं, आपला बाप साधा सरपंच असला तरी त्याच्या जोरावर कॉलरी टाईट करून फिरत असतात. आणि अख्ख्या भारत वर्षाला ज्याचा अभिमान वाटेल असा इतका अलौकिक वारसा असताना देखील बाळासाहेबांनी त्याचा गैरफायदा काय, म्हणजे त्याच्या जोरावर तडजोडीचं राजकारण न करता आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवरून, काटेरी वाटेवरून त्यांचा जो सगळा प्रवास आहे तो खरंच म्हणजे त्याच्याबद्दल, ही वैचारिकता जपल्याबद्दल त्यांचे आपण जितके आभार मानू तितके कमी आहेत. आपण फार सोपं आहे, म्हणजे आजही असं आहे की त्यांनी तडजोडीमधलं नुसतं जरी म्हटलं तरी त्यांच्यासमोर हात जोडून संध्या उभ्या आहेत. त्यांनी तडजोड केली असती तर सत्तेच्या गाद्या त्यांनी कैक वर्षांपूर्वीच उभवल्या असत्या, पण ते त्यांनी केलं नाही. ते करणार नाहीत, कारण त्यांच्या विचारांवरची श्रद्धा, त्यांना जो कौटुंबिक आणि वैचारिक वारसा मिळालेला आहे तो इतका भक्कम आहे, ज्याच्या जोरावर ते हे राजकारण करतायत, ते राजकारण करत राहतील आणि आज ना उद्या यशस्वी होतील, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. खरं तर म्हणजे हे पुस्तक आलं बाळासाहेब, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा मगाशी जयदेव डोळेंनी सुरुवातीला उल्लेख केला. आपल्याकडं राजकारणी जे बोलणारे खूप आहेत, विचार करणारे किती आहेत शंका आहे, पण विचार करणारे आणि देशापासून गल्लीपर्यंतच्या प्रश्नांच्या बद्दल फक्त विचार नाही तर त्या विचार करून त्या प्रश्नांना योग्य पर्याय, उपाय सुचवणारे असे अगदी मोजके जे राजकारणी आहेत त्यांच्यापैकी बाळासाहेब एक आहेत. आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या विचारांचं, त्यांचं चिंतन या पुस्तकाच्या मार्फत, या पुस्तकाच्या द्वारे आलं, त्याच्यामुळं मराठी विचार विश्वामध्ये एक खूप महत्त्वाची आणि मोलाची भर पडली आहे असं मला वाटतं. या त्या अग्रलेखांचा, ज्याचा खूप चांगला उल्लेख, त्याच्याबद्दलचे संदर्भ माझे मित्र कपिल पाटील आणि जयदेव डोळेंनी आधी दिला. इतके उत्तम काही अग्रलेख इतके उत्तम आहेत की म्हणजे मला जर कपिल सारखं मी स्वातंत्र्य घ्यायचं तर मी अख्खेच्या अख्खे वाचून काढीन, इतके अप्रतिम झालेले आहेत. आणि ज्याच्यातून आपल्याला
बाळासाहेबांचा एक अत्यंत समन्वयवादी, सत्यतावादी, समानतावादी, मानवतावादी, सहिष्णुतेचा आग्रह धरणारा असा जो त्यांच्या लेखणीचा बाज आहे, तो ज्या पद्धतीनं येतो ते खरंच म्हणजे कौतुक वाटावं अशा स्वरूपाचं आहे. जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा अनेकदा त्यांच्या लिखाणातून सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दलचं कधी त्यांचं मनामध्ये जे आक्रंदन आहे ते दिसतं. कधी त्यांची लेखणी आत्ताची परिस्थिती बदला रे असं सांगताना विनवणी करताना दिसती. कधी ती लेखणी इतकी आक्रमक होती की मग ती झोडपून काढती. तर लेखणीचे हे असे सगळे जी रूपं आहेत त्यांच्या, ती इतक्या उत्तमपणानं त्याचं प्रात्यक्षिक या म्हणजे मला खरं तर बाळासाहेब इतकं उत्तम लिहितात. ते लोकसत्तेच्या लेखाचा कपिलनी उल्लेख केला, पण हे महत्त्वाचं खूप डॉक्युमेंटेशन अशासाठी आहे की याचा फायदा पुढच्या कैक पिढ्यांना होईल की आपण जेव्हा समतावादी दृष्टिकोन ठेवून काहीतरी करू पाहतो तेव्हा आपली दिशा काय असली पाहिजे. आणि मग त्यामुळं जेव्हा त्यांना एखाद्या विषयाच्या बद्दल प्रत्येक गोष्टीचं तार्किकपणानं त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. कोणतीही गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीबद्दल त्यांच्यावर खूप टीका झाली ते MIMच्या बरोबरची युती असेल पासून अनेक विषय, तर त्याच्याबद्दलची जी मांडणी त्याच्यामध्ये आलेली आहे तर ती बिनतोड स्वरूपाची आहे. त्याच्याबद्दल तुम्ही कुठंही त्यांना पकडू शकत नाही, इतकं ते नेमकेपणानं आलेलं आहे. आणि बाळासाहेबांचं सगळं राजकारण जे आहे, त्यांचा जो पिंड आहे तो सदैव जाणवत राहतो की अत्यंत समन्वयवादी अशा स्वरूपाचं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. त्यांना भावना भडकवून राजकारण करणं आणि त्याच्यामध्ये स्वतःचा बेस वाढवणं बिलकुल अवघड नव्हतं. पण आपण रिडल्सच्या प्रकरणाचा कपिलने उल्लेख केला, रिडल्स असेल किंवा अलीकडचं कोरेगाव भीमाचं प्रकरण असेल, ज्या पद्धतीनं त्यांनी ते हाताळलं त्यामुळं महाराष्ट्राची खरं तर राख व्हायची राहिली. आणि त्याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या या समन्वयवादी भूमिकेला दिलं पाहिजे. कपिल पाटीलनी उल्लेख केला पुणे कराराचा. पुणे करार असेल किंवा याच्यामधून ज्या गोष्टी फार ठसठशीतपणानं समोर येत आहेत ते रिपब्लिकन समूहांनी आत्ताच्या परिस्थितीकडे कसं बघितलं पाहिजे. रिपब्लिकन ऐक्याचा धोशा लावून त्याने म्हटले की त्यातनं साधणार आहे काय अंतिमतः. शेवटी रिपब्लिकन समूह 6% आहे. 15% मुस्लिम समूहाला बाजूला सारूनचं जर आज राजकारण होऊ शकतं तर तुम्ही 6% जणी मिळून काय करणार आहात. रिपब्लिकन ऐक्याच्या त्या जाळ्यामध्ये न फसता आपण काय केलं पाहिजे. आणि परत तोच मुद्दा, मानवतावादी, समतावादी, संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांना बरोबर घेऊनच आपल्याला कसं राजकारण केलं पाहिजे याच्याबद्दलची त्यांची मांडणी प्रत्येकानं वाचायला पाहिजे अशी आहे. गांधीजी आणि आंबेडकर आणि गांधी हे दोघं एकमेकांचे शत्रू होते अशा प्रकारची मांडणी जी सदैव केली जाते आणि यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न होतो त्यालाही त्यांनी फार उत्तम प्रकारे तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा एक की आत्ता आपण समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये संविधानावर म्हणजे ह्या प्रबुद्ध भारतच्या बद्दल त्यांनी असं म्हटलंय की ज्यांची ओळख मी भारतीय अशी आहे अशांचं हे मुखपत्र व्हायला पाहिजे. अशा मुखपत्राची खरोखरच नितांत आवश्यकता होती आणि आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या परंपरांना सरसकट नाकारून आपण पुढं काही साधू शकत नाही. तर त्यामुळं समतेची शिकवण देणाऱ्या, मग ती आपली संत परंपरा असेल तर अशांनाही बरोबर घेणं का आवश्यक आहे. कारण याच्याबद्दल ना खूप बुद्धिभ्रम करण्याचे प्रयत्न सातत्यानं होत असतात. तर ते न करता आपण सगळ्यांनी एकत्र राहून काय करता येईल याच्याबद्दलची मांडणी बाळासाहेबांनी मुळात जाऊन ती वाचावी अशा आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं असेल. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांना लाज वाटावी, आपली मान शरमेनं खाली जावी अशा प्रकारची वक्तव्य करून सगळ्या महाराष्ट्राची बेआबरू रोज होती आहे. अशा वेळेला बाळासाहेबांसारखं ह्या सगळ्या प्रकारापासून या सगळ्यापासून लांब राहून समन्वयवादी जे राजकारण ते करतात, मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. मी आणखीन जास्त बोलत नाही कारण आपल्या सगळ्यांनाच
दिलीप मंडल यांचं ऐकायचं आहे. मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. कल जिनको सुनने के लिए हम सभी उत्सुक है और वो काफी दूर से ट्रैवलिंग करके हमारे बीच में यहाँ पर आज उपस्थित हुए हैं. प्राध्यापक दिलीप मंडल जी, जिनको कल मैं मंडल जी के बारे में पढ़ रही थी तो एक आर्टिकल काफी लंबा चौड़ा लिखा था किसी बंदे ने, वो शायद काफी उपरोधात्मक था और उस पर आपने काफी एक 4 लाइन में आपने एक अच्छा सा जवाब दिया था जो कि मुझे काफी पसंद आया. उन्होंने दिलीप जी ने कहा है कि मुझे भी मेरे बारे में इतना पता नहीं था जितना आपने मुझे बताया है, तो इसके लिए मैं आपका शुक्रगुजार हूँ. इस तरीके से अपने समीक्षकों के ऊपर टिप्पणी करना या फिर उनको नजरअंदाज न करते हुए प्यार को बरकरार रखना, लेकिन अपनी भूमिका को कायम रखते हुए हमेशा अपने एजेंडे पर कायम रखना. ऐसे वक्ता, ऐसे लेखक जो कि पिछले काफी दशकों से अम्बेडकरी विचार हो या फिर यहाँ का लोकतांत्रिक विचार हो, उसको कायम रखने के लिए अपनी भूमिका को कायम रखते हैं. ऐसा आदरणीय दिलीप जी मंडल, इनको मैं आमंत्रित करती हूँ कि वो हमें मार्गदर्शन. थैंक यू. जय भीम. सबसे पहले तो आप सबका बहुत बहुत धन्यवाद और स्पेशली यंग टर्क सुजात का धन्यवाद कि उन्होंने मुझे इस प्रोग्राम के लिए बुलाया. और जब उन्होंने फ़ोन मुझे किया तब तक सुजात नेशनल लेवल पर हेडलाइन बन चुके थे और अपने वो हनुमान चालीसा वाले स्टेटमेंट की वजह से पूरे देश में उनकी चर्चा हो रही थी. और ऐसे समय में जब सुजात ने कहा कि आना है तो फिर आना है. अब मना नहीं कर सकते हैं, ऐसे आदमी को कैसे मना कर सकते हैं, पूरा देश जिसके बारे में बात कर रहा है. खैर, तो शुरू से ही शुरू करते हैं. और जितने लोग मंच पर हैं उन सबका बहुत अभिनंदन. और नीचे जो लोग बैठे हैं उसमें जयू पवार साहब, अंजलि मैम और बहुत सारे लोग परिचित भी हैं और महत्वपूर्ण लोग हैं. आप सबका बहुत बहुत धन्यवाद कि आप मुझे सुन रहे हैं. तो जैसा कि मैंने कहा कि शुरू से ही शुरू करते हैं. मैं जब संपादक और पत्रकार एडवोकेट प्रकाश अंबेडकर को देखता हूं तो संपादक और पत्रकार प्रकाश अंबेडकर मतलब नेता, स्टेट्समैन, पॉलिसी मेकर प्रकाश अंबेडकर नहीं, एक दूसरे रूप में भी प्रकाश अंबेडकर को जब मैं देखता हूं तो मैं सीधा एक जैसे टाइम लाइन में बैठा दो और उल्टा घुमा दो घड़ी को तो लगभग 32 साल पहले मैं पहुंच जाता हूं. टर्बुलेंट 1990s, बहुत कुछ हो रहा था 1990s में. राम मंदिर का ताला खुल चुका था, लिबरलाइजेशन का प्रोसेस शुरू हो गया था, वीपी सिंह की सरकार बन चुकी थी, मंडल कमीशन आ रहा था, मतलब तूफान मचा हुआ था देश में. और उस तूफान के बीच में एक 22 साल की उम्र में मैं दिल्ली जर्नलिज्म करने के लिए गया था. और उस समय जो भारतीय राजनीति में कुछ बहुत चमकते हुए चेहरे थे जिनका की पॉलिसीज पर, देश को चलाने पर बहुत ज़्यादा इम्पैक्ट हो रहा था, बहुत सारी चीज़ें जिनकी वजह से हो रही थी, जो कुछ प्रोसेसेस के पार्ट थे, उसमें कई सारे नाम थे. वीपी सिंह ऑब्वियसली यस, मधु लिमये, मधु दंडवते, रामविलास पासवान, उनको कैसे भूल सकते हैं, अब वो नहीं है, और प्रकाश अंबेडकर. पार्लियामेंट में, पॉलिसी मेकिंग में, और उस समय जो बहुत कुछ हुआ, बाबा साहब की पोर्ट्रेट पहली बार पार्लियामेंट के सेंट्रल हॉल में लगी, उनके जन्म पर राष्ट्रीय स्तर पर छुट्टी दी गई और उनके जन्मदिन की छुट्टी बहुत बड़ी घोषणा थी. इसके अलावा भारत रत्न दिया जाना, ये सब कुछ हो रहा था क्योंकि ये सारे लोग थे. ये सारे लोग नहीं होते तो भारत का शेप शायद इस तरह का नहीं होता. जब मैं ये कह रहा हूं तो बहुत गंभीरता से कह रहा हूं क्योंकि 90s की वो जो सरकार थी जो मुश्किल से 1 साल और थोड़ा समय बिता पाई, उसने भारत की पूरी तस्वीर कई मायनों में बदल कर रख दी.
ये अगर आप उन 13 महीनों को जस्ट आप उस हिस्ट्री के पूरे ट्रेजेक्ट्री से निकाल के रख दें, उस 13 महीनों को आउट कर दें, तो आपको भारत इस तरह का नहीं दिखेगा। मैं आपको सिर्फ एक उदाहरण दे रहा हूँ। मान लीजिए कि मंडल कमीशन नहीं आया होता, उस पार्लियामेंट के द्वारा नहीं लाया गया होता जिसमें कि बाला साहब भी थे, अगर वो नहीं हुआ होता तो आज अर्बन स्पेस में जो कई लाख ओबीसीज मिडिल क्लास में हैं सरकारी नौकरियों की वजह से, और शायद वो एजुकेशन इंस्टीट्यूशंस में करोड़ों की संख्या में जो ओबीसीज हैं, वो नहीं होते अगर वो 13 महीने नहीं होते उस समय के। तो आप समझ सकते हैं वो कितना इंपॉर्टेंट समय था, जिस समय एडवोकेट प्रकाश आंबेडकर सिर्फ उसको ऑब्जर्वर की तरह नहीं देख रहे थे, बल्कि उस प्रोसेस के पार्ट थे, उस प्रोसेस को ड्राइव कर रहे थे। तो इसलिए आप बहुत इंपॉर्टेंट हैं सर, आपने जो किया है वो बहुत इंपॉर्टेंट है। सिर्फ इसलिए नहीं कि आप उस समय हिस्ट्री के कोइंसिडेंस की वजह से वहां पर थे, इसलिए क्योंकि आप एक रोल में थे और जिसकी वजह से बहुत कुछ हुआ। खैर, तो ये एक पुरानी कहानी है जो मुझे लगा कि आज याद करने का मौका है, और इसलिए मैंने उस मौके को याद किया। अब मैं इस जो प्रबुद्ध भारत को दोबारा लॉन्च करने की जो प्रक्रिया है, और जिसकी वजह से बहुत सारा डॉक्यूमेंट हो रहा है अभी कंटेम्प्रेरी हिस्ट्री, उसको मैं बहुत संक्षेप में ही रखूंगा क्योंकि इसके बाद हमें बाला साहब को भी सुनना है। तो मैं कई बार सोचता हूं कि जैसे 1920 में बाबा साहब मूक नायक लॉन्च करते हैं और उसके बाद बहिष्कृत भारत लॉन्च करते हैं, शायद सीक्वेंस यही है, फिर समता और जनता और फिर प्रबुद्ध भारत। ये उनकी जर्नलिज्म है। लगभग 30 साल से भी ज्यादा समय तक उन्होंने पत्रकारिता की, मतलब बहुत कुछ कर रहे थे बाबा साहब। एक समय में वो शेड्यूल्ड कास्ट को वो स्थान दिलाने की कोशिश कर रहे थे जो शायद उनको मिलना ही चाहिए था, और इसके अलावा वो इंडिया की डेमोक्रेसी की नींव रख रहे थे, कॉन्स्टिट्यूशन लिख रहे थे। वो इवन जो भारत में रिजर्व बैंक जो बनने की जो प्रोसेसेस है उसके पार्ट थे। बहुत सारा कुछ करते हुए वो पत्रकारिता भी कर रहे थे। तो मैं सिर्फ ये सोचता हूं कि एक व्यक्ति अपने पूरे जीवन के शुरुआती समय में मूक नायक और बहिष्कृत भारत निकालता है, और वही व्यक्ति आगे चलकर जनता, समता और प्रबुद्ध भारत निकालता है। आप देखिए इसके सिमियोटिक्स देखिए, इन शब्दों के मायने देखिए, और वो क्या कर रहे थे। यही मैं असल में इस पूरे अपने डिलिबरेशन का कोर, मेरी जो थीसिस है वो ये है कि बाबा साहब को अगर आप समझना चाहते हैं तो इस ट्रेजेक्ट्री को समझिए कि मूक नायक टू बहिष्कृत भारत टू जनता, समता और प्रबुद्ध भारत। तो एक्चुअली बाबा साहब क्या कर रहे थे, अगर आप देखेंगे 90s में वो क्या कर रहे थे, सॉरी 1920s में क्या कर रहे थे, और 1940s एंड 50s में क्या कर रहे थे, इससे आपको ये पता चलेगा कि वो जो नाम वो रख रहे थे अपने जर्नल्स का, अपनी मैगजीन्स का, अपने पत्रिकाओं का, वो ऐसे ही नहीं था कि मन किया मैंने नाम रख दिया मूक नायक, फिर मेरा मन किया मैंने नाम रख दिया प्रबुद्ध भारत। इतना सिंपल नहीं है। बाबा साहब को जो प्रैग्मेटिक बाबा साहब हैं, जो देवी के स्टूडेंट बाबा साहब हैं, वो अपना नाम इतने हल्के में मेरा मन किया इसलिए मैंने एक नाम रख दिया, ये इतना सिंपल नहीं है। वो क्या कर रहे थे दरअसल, इसको देखने के लिए मैं आपको एक बुक सजेस्ट करूंगा। जो लोग आप जिनकी पढ़ने में दिलचस्पी हो, वो बाबा साहब पर एक किताब लिखी है क्रिस्टोफ जेफरले ने, और वो किताब हिंदी में भी अवेलेबल है, मराठी में आई है कि नहीं मुझे पता नहीं। तो क्रिस्टोफ जेफरले की बुक है, बाबा साहब की संक्षिप्त जीवनी है, लाइफ हिस्ट्री है, लेकिन वो बाबा साहब की बदलती स्ट्रेटजीज पर है कि बाबा साहब बदलते समय के साथ अपनी स्ट्रेटजीज कैसे बदल रहे थे। जो 1920s में बाबा साहब कर रहे थे वो 1940s में बाबा साहब नहीं कर रहे थे। इसलिए कोई आदमी अगर ये कहे कि बाबा साहब 1920s एंड 30s में टेम्पल एंट्री मूवमेंट कर रहे थे, इसलिए 2020 में हमें टेम्पल एंट्री मूवमेंट करना चाहिए, ये बाबा साहब की रॉन्ग रीडिंग होगी। बाबा साहब को गलत तरीके से पढ़ना होगा। अगर कोई ये कहे कि बाबा साहब मंदिर जाने के लिए कह रहे थे, अब हम सबको मंदिर जाना चाहिए, जो कि कई बार कई पॉलिटिकल पार्टी इस समय भी कर रही है, इवन सीपीएम भी कर रही है। तमिलनाडु में उन्होंने टेम्पल एंट्री मूवमेंट चला रखा है। ये बाबा साहब की गलत रीडिंग है। बाबा साहब जिस समय टेम्पल एंट्री की मूवमेंट चला रहे थे,
बाबा साहब सिर्फ एक लक्ष्य हासिल करने की कोशिश कर रहे थे। वो ब्रिटिशर्स के साथ एक नेगोशिएशन में थे और ये बताने की कोशिश कर रहे थे कि शेड्यूल्ड कास्ट जो है वो हिंदू रिलीजियस जो सीट्स हैं वहां उनको एंट्री भी नहीं मिल रही है, तो वो हिंदू नहीं है और इस वजह से हमें अलग माना जाए और हमें वही राइट्स मिले जो माइनॉरिटीज को मिलते हैं। ये बाबा साहब शेड्यूल्ड कास्ट के लिए राइट्स लेने के लिए टेम्पल एंट्री मूवमेंट एज स्ट्रेटजी प्रैक्टिस कर रहे थे, क्योंकि आप देखेंगे कालाराम मंदिर मूवमेंट के बाद फिर कभी उन्होंने मंदिर एंट्री का मूवमेंट नहीं चलाया। तो बाबा साहब को अगर आपको समझना है तो बाबा साहब को उस यात्रा को समझना पड़ेगा और लगातार अपनी स्ट्रेटजी जो बदलते जा रहे हैं। किसी समय वो कांग्रेस से लड़ रहे हैं, लेकिन किसी समय उसी कांग्रेस के बुलावे पर कॉन्स्टिट्यूएंट असेंबली का पार्ट भी बन रहे हैं। अब कोई कह सकता है कि बाबा साहब कांग्रेस से नाराज हैं, वो किताब लिख रहे हैं कि कांग्रेस ने अछूतों के साथ क्या किया, गांधी के साथ भिड़ रहे हैं और लगभग वो कुश्ती की तरह की लड़ाइयां लड़ रहे हैं। हुएर अनटचेबल से लेकर एनालिसिस ऑफ कास्ट में वो कांग्रेस को क्रिटिक कर रहे हैं, लेकिन उसी कांग्रेस के कैबिनेट में भी जा रहे हैं और उससे पहले वो कॉन्स्टिट्यूशन भी लिख रहे हैं। तो बाबा साहब क्या कर रहे हैं दरअसल, लेकिन वो यही है कि वो अलग अलग समय में अलग अलग काम कर रहे हैं। इसलिए बाबा साहब को अगर कोई एक टुकड़ा, एक कोटेशन निकाल कर, बीजेपी जो आजकल करती है कि 2 लाइन निकाल कर वो पार्टीशन पर जो उनकी थीसिस है थॉट्स ऑन पाकिस्तान, वहां से 2 लाइन निकाल कर वो साबित कर सकते हैं कि मुसलमान के विरोधी थे। इसी तरह से किसी डिबेट से 2 लाइन निकाल कर बाबा साहब को कह देंगे कि ये शेड्यूल्ड ट्राइब के विरोधी थे। लेकिन किसी व्यक्ति को अगर आपको देखना है तो उसको एक कंप्लीट पिक्चर में देखें, कोलाज का एक टुकड़ा निकाल लें और बोले कि ये पूरी जो तस्वीर है इसका ये कोना जो काला है इसलिए पूरी तस्वीर काली है। ये अगर करेंगे तो बाबा साहब की रॉन्ग रीडिंग होगी। खैर, तो बाबा साहब जिस तरह से अपनी पत्रिकाओं का नाम रख रहे थे उस पर मेरा ये कहना है कि बाबा साहब की ये पूरी यात्रा को दिखा रहा है कि वो उन्होंने किस तरह से जर्नी की, किस समय उन्होंने अपने एकेडमिक काम पर फोकस किया, किस समय वो लॉयर बाबा साहब हैं, किस समय वो पॉलिसी मेकर बाबा साहब हैं, अलग अलग रोल में हैं। किसी समय वो एजुटेशन करते हुए बाबा साहब हैं। तो ये उनकी अलग अलग भूमिकाएं हैं और उनमें से किसी एक टुकड़े को पूरा बाबा साहब समझ लेना बाबा साहब की रॉन्ग रीडिंग होगी। तो ये नहीं करना चाहिए, पूरा के पूरा उनको देखना चाहिए। आखिरी बात कि क्या इस समय जबकि बीजेपी सत्ता में है, 2014 उन्होंने जीत लिया है, 2019 जीत लिया है, अब वो उन्होंने 2022 में यूपी जीत लिया है, मुमकिन है, पॉसिबल है, नहीं भी हो सकता है कि अगला चुनाव भी जीत लें। लगभग बीजेपी अब एक तरह से भारत की सिस्टम डिफाइनिंग पार्टी है। बीजेपी 1-2 चुनाव हार भी जाएगी तो भारत किन इश्यूज पर बात करेगा, भारत में किन विषयों की चर्चा होगी, ये बीजेपी डिफाइन करेगी अभी आने वाले कुछ समय में, ये लगभग फिक्स है। तो क्या ये कहा जाए कि बाबा साहब ने जिस भारत का सपना देखा था और बाबा साहब ने जो कल्पना की थी और जिस राष्ट्र की जिस यात्रा की उन्होंने कल्पना की थी, क्या वो गलत थे? क्या वो नहीं समझ पाए थे कि देश को 70-75 साल बाद यहां पहुंच जाना है? क्या वो कॉन्स्टिट्यूशन लिखते समय उन खतरों को नहीं समझ पा रहे थे जहां पर वो पहुंचा है देश? मुझे लगता है कि बाबा साहब को सिर्फ अगर
मी नेहमी म्हणत असतो की आयुष्यातला विचारांचा फंडा हा जर क्लिअर असेल तर मग कुठलाही प्रश्न समजून घ्यायला आणि त्याच्याच बरोबर त्याची सोडवणूक करायला याला वेळ लागत नाही. मी हिंदी मराठी दोन्हीही वापर करेल करता दिलीपजी आणि त्याच्याच बरोबर असतात निरंजन यांना सर मराठी कठीण जाईल असं मला वाटतंय. अगर किसी वक्त आपकी प्रिंसिपल्स आपके फंडास जो है और उसकी क्लैरिटी आपके पास है तो आप उस परिस्थिति को आए मां इस बात की एक जरूरत थी कि हम लोग अपनी लाइफ की प्रिंसिपल जो है वो तय कर लें. जो बुनियादी है वो हम लोग उसको तय करें. और बुनियादी बातें जब तय हो जाती है, बुनियादी प्रिंसिपल से तय हो जाते हैं, तो मैं समझता हूं कि आपकी सोचने का तरीका उसी तरीके से आगे बढ़ते जाता है, उसमें बढ़ोतरी हो जाती है और उसी से जो है वो आपकी और आपका नजरिया भी चीजों को देखने की, सोचने की एक विचारधारा बना देता है. मैं इसी बात को लेके ये कहूंगा कि हम लोग हमेशा सत्ता की राजनीति करते हैं. लेकिन मैं ये मान के चलता हूं कि सत्ता ये बात की बात है. समाज के अंदर बदलाव आया तो समाज के अंदर बदलाव जो है वो राजनीति में आईने की तरह दिखाई देता है. राजनीति एक आईना है. लेकिन जब तक समाज के अंदर बदलाव नहीं है तब तक आईने में कोई शक्ल दिखाई नहीं देगी. शक्ल बनानी होती है और जब तक शक्ल नहीं बनती तब तक मेरे ख्याल से कुछ दिखाई नहीं देता. इतिहास जैसे मंडल जी ने कहा कि बीत चुका है, उससे सिर्फ हम सीख सकते हैं, उसको दोहरा नहीं सकते. अगर दोहराने की बात कही तो हो सकता है कि गलत हो जाएगा, क्योंकि परिस्थितियां बदल चुकी है. और ऐसे वक्त में हम अपना रिलेवेंस जो है, वजूद जो है, उसको हम किस तरह से बरकरार रखेंगे, उसको बनाए रखेंगे. यह हकीकत है, इस बात को भी सही है कि जिन्होंने पब्लिक स्कूल की सीढ़ियों से अपना अध्ययन किया, और एक मुकाम हासिल कर दिया, आज वही वक्त और वही व्यक्ति इस पब्लिक सीढ़ियों को काटने निकला. उसने सीढ़ियां तो काटी, लेकिन दोबारा उसके सामने हकीकत आ चुकी है. अब जरूरत है कि उसके सामने हकीकत दिखाने की जरूरत है.
डिमांड एंड सप्लाई की एक थ्योरी चलती है। कब डिमांड की जरूरत ज्यादा होती है, कभी सप्लाई की जरूरत ज्यादा होती है, तो परिणाम होते रहता है। उसी तरह आज की इस मटेरियलिस्टिक वर्ल्ड में अपने आप को फाइनेंशियल सिक्योर करना, ये हर व्यक्ति किसी की जरूरत हो चुकी है। और जिस बात की मंडल जी ने यहां पे कहा कि ईडब्ल्यू के रिजर्वेशन के माध्यम से दूसरा रिजर्वेशन के ऊपर असर होगा, क्या असर जरूर होगा, नहीं ऐसा नहीं। लेकिन जो वर्ग इस आरक्षण के मुद्दे को लेके चिंतित है, डरा हुआ है, समाया हुआ है, आज दोबारा उसी वर्ग को परिणाम की शक्ल दिखाना जरूरी है। क्या हो सकता है ये दिखाने की जरूरत है। और फिर ये जो बिगड़ा हुआ माहौल हम लोग को दिखाई देता है, जैसे अभी दिखाई दिया, दंगों की राजनीति करने की कोशिश हुई, देश भर में दंगा होगा ऐसे हर कोई कह रहा था, लेकिन 2 साल के कोविड ने हर किसी की आर्थिक परिस्थिति इतनी कमजोर करवा दी कि उसमें ध्यान आ गया कि अगर मैं इसमें गिर जाऊंगा तो और मेरी परिस्थिति कमजोर हो जाएगी। और एक तरीके से उसने दंगों की राजनीति से अपने आप को अलग रखा और शांति की ओर एक पहलू उसने आगे बढ़ाया। ये एक बदलाव की बात है, इसको हम लोग ने गौर से सोचना चाहिए, सोचना चाहिए। और इसी वर्ग को मैं कहता हूं कि हम लोग किस तरह से आगे ले जाएंगे, ये सबसे बड़ी बात है। ऑल्टरनेटिव क्या है, थियोलॉजिकल ऑल्टरनेटिव क्या है, सोशल क्या है, इकोनॉमिकल क्या है। हम लोग बाबा साहब की बात जरूर करते हैं। मैं 90 का किस्सा बताऊं, प्राइवेटाइजेशन की बात, तो लोगों ने हमसे कहा कि नहीं ये आरक्षण पर असर होगा। तो मैंने कहा असर वैसे भी होना है। और मैंने उनसे पूछा आप क्या चाहते हैं, बोले आरक्षण रहना चाहिए। तो मैंने कहा आरक्षण रहना चाहिए, तो मैंने कहा आप इकोनॉमिक्स के विद्यार्थी हो? बोले नहीं। फिर मैंने कहा आपका देखने का जो आईना है ये बहुत छोटा है। वी और मी, जिसको कपिल ने अच्छी तरह से आप लोगों को बताया, मैंने आप मी किस बात कर रहे? अगर मैंने कहा आपको आरक्षण रोकना है, बचाना है, तो आपको वी की बात करनी है। और वी की बात करने वक्त मैंने कहा आपके पास एक अच्छा बड़ा मौका मिला था, चंद्रशेखर जी प्राइम मिनिस्टर थे उस वक्त। एक्सटर्नल बैलेंस ऑफ पेमेंट पे हम लोग डिफॉल्ट कर चुके थे, लेकिन मैंने कहा पब्लिक सेक्टर बड़ा था, इसलिए दुनिया का घावा हम पर हुआ नहीं आर्थिक दृष्टिकोण से। इकोनॉमी वन स्ट्रांग है, और स्ट्रांग क्यों है उसकी वजह यह है कि आज सरकार के पास प्राइवेट सेक्टर से 10 गुना बड़ा पब्लिक सेक्टर है। मैंने कहा इसको ये हाईलाइट करना जरूरी है कि भैया एक्सटर्नल बैलेंस ऑफ पेमेंट हमारा कभी नहीं हो सकता।
और मैंने कहा इसीलिए सरकार ने ये कहना चाहिए कि पब्लिक सेक्टर बचना है। मैंने कहा पब्लिक सेक्टर बच गया तो आरक्षण बच गया। आप आरक्षण बचाओ इस मांग को लेने के बजाय पब्लिक सेक्टर अगर बचता है तो आर्थिक दृष्टिकोण से इस देश को हम लोग बचा सकते हैं। ये लाइन हम लोग लेना चाहिए। लेकिन दुर्भाग्य है कि आज भी हम लोग वी ना बन सके, आज ही बन चुके हैं। और यही सबसे बड़ी कमजोरी है, ऐसा मैं मान के चलता हूं आज के वक्त में, कि धार्मिक शक्तियां जो है वो बढ़ रही है। उसकी वजह वही है। हम लोग सामूहिक तौर से विचार नहीं कर रहे हैं। जो मुझे सिखाने आते, समझाने आते, सजेस्ट करने आते, तब उनसे सुनने के बाद एक सवाल करता हूं, भैया पिछले 5 साल में आपने कुछ किया क्या? बोले नहीं सर मैंने कुछ नहीं किया। तो मैंने कहा कैसे नहीं किया? आपने बहुत कुछ किया। तो बोले हमने क्या किया? मैंने कहा आपने अपने बाल बच्चों को, बीवी को अच्छे तरीके से देखा है। हाँ ये तो किया है। लेकिन मैंने कहा उसके बाहर आपने क्या किया? बोले कुछ भी नहीं। तो इसका मतलब ये हुआ कि आप सिर्फ अपनी निजी जिंदगी बिता रहे हो। सामूहिक जिंदगी जो है, सोशल जिंदगी जो है, उस सोशल जिंदगी को आपने निगलेक्ट किया हुआ है। वो जब तक आपकी जरूरतें पूरी कर सकती है उसको निगलेक्ट किया है। और इसलिए आप जो है वो आपको असुरक्षित महसूस करते हैं। हम लोग जब तक ये वी की जिंदगी के लेकिन आगे नहीं बढ़ते, तब तक मैं समझता हूं कि कोई सिस्टम इस देश में बनी रहेगी, ऐसा विश्वास हम लोग नहीं कर सकते। ये जरूरत है कि बाबा साहब के नाम से और बाबा साहब के विचारों पर कई लोगों की श्रद्धा बढ़ चुकी है। दोहरा नहीं हो सकती। गलत है ऐसा मैं नहीं मानता, लेकिन उसके साथ साथ एक और भी चाहत बढ़ रही। अपनी पहचान, एक इंडियननेस की पहचान। और इस इंडियननेस की पहचान को जो है वो एक धार्मिक कलर आ चुका है और वो इसको हिंदुत्व का नाम दिया गया है। एक तरफ हम लोग कह रहे हैं कि बाबा साहब आगे बढ़ रहे हैं, ये बात सही है। दूसरी तरफ जो है ये आइडेंटिफिकेशन की जो बात आ रही है, उस आइडेंटिफिकेशन की भी बात आगे बढ़ चल रही है। जीतेगा वही कि जो विचारधारा से जुड़ा हुआ है। जीतेगा वही कि जो अपने विचारधाराओं का प्रचार कर सकता है, प्रसार कर सकता है। हर अम्बेडकरवादी ने अपने आप में पूछना चाहिए कि मैं किस बाबा साहब के विचारों का पिछले 5 साल में मैंने प्रचार किया। जो कोई मानवतावादी है वो मानवतावादी इस सवाल का जवाब दे कि मैंने किस मानवता के एंगल का प्रचार किया हुआ है। उसका जवाब ये आता है कि मैंने प्रचार किया नहीं है। अब आपने अगर प्रचार नहीं किया है तो जिसका प्रचार चल रहा है वो उसी के पीछे लोग जाएंगे, उसी के साथ लोग जाएंगे। इसलिए सत्ता की राजनीति चलती रहती है, उसमें कोई दोहरा नहीं, उसमें कोई गलत है ऐसा मैं नहीं मानता हूं। लेकिन विचारों की राजनीति और उस विचारों के राजनीति का प्रतिनिधि आंखों के सामने देखना और दिखाना, ये दोनों जरूरत है।
ये जब तक दिखाई देगा तब तक मैं समझता हूं कि यहाँ जिस बात को बाबा साहब ने कहा था, रेवोल्यूशन एंड काउंटर रेवोल्यूशन जो है, उस रेवोल्यूशन को हम लोग चलाते रहेंगे। जिस दिन हमारा रेवोल्यूशन रुक जाएगा उस दिन काउंटर रेवोल्यूशन जो है, बाबा साहब भी कहते थे कि हमेशा जीत जाता है, उसी चक्कर में हम लोग फंसे हुए हैं, उसी चक्कर पर हम लोग खड़े हुए हैं। और इसलिए इस मौके पर मैं आपको आग्रह करूंगा कि दार्शनिक रूप से आपकी विचारधारा और आपके विचारधारा की पार्टी की पहचान और उसकी असलियत वोटों से जब तक नहीं दिखाई देती तब तक आप बच नहीं पाओगे। बचने का वही एक रास्ता डेमोक्रेसी में बचा हुआ है, क्योंकि एक विचारधारा की कितने परसेंटेज इस देश में है वो दिखाई देता है, और वही परसेंटेज जो है वो यहाँ की पूरी व्यवस्था को कंट्रोल करता है। इसको आपको ध्यान में रखना होगा। आप लोगों ने जो आदर सत्कार किया, जो एक तरीके का प्रेम दिखाया, उसके लिए मैं आपका धन्यवाद हूँ, आभारी हूँ। जय हिंद। धन्यवाद। यानंतर करवण्यानंतर आदरणीय बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर काय बोलावं हे विचार करण्याची वेळ असते। आपल्या मेंदूला विचार करून देण्यासाठी किंवा पुढे आपल्याला काय करायचंय हे दिशादर्शन देणारं ते भाषण असतं। तरी मी आदरणीय साहेबांचे आभार व्यक्त करते। यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी वैभव खेडेकर, उपसंपादक प्रबुद्ध भारत यांना इथे आमंत्रित करतो। प्रबुद्ध भारतच्या आजच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रबुद्ध भारतच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच या पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेत टेक्निकल बाजू सांभाळणे, जसे की कव्हर पेज असो, बाइंडिंग असो, एडिटिंग असो, प्रूफ प्रिंटिंग असो, या सर्वांचे आणि तसेच प्रत्यक्षरित्या प्रबुद्ध भारतला मदत करणारे या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि शेवटी जाता एवढंच म्हणतो, आभाराचा भार कशाला, फुलांचा आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, त्या घराला दार कशाला, मनात राहू परस्परांच्या, तिसऱ्याचा आधार कशाला, जन्मापासून ज्या छडती त्या इच्छांचा शेजार कशाला, आणि जन्म दिलेला एकटीने या, मग नेणारे चार कशाला। आपण आलेल्या सर्वांचे धन्यवाद। सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना नम्र विनंती व सूचना। प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीने बाहेर आज प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा स्टॉल लावण्यात आलेला आहे। तरी जाताना आपण त्यांच्याकडून हा ग्रंथ आपल्या कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतोय। तरी आपण नक्कीच संकलित कराल। थोडं बोलून थांबते आणि आपण सर्वांचे देखील आभार व्यक्त करते। अतिशय शांततेने आणि संयमाने आपण या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं। धन्यवाद। जय हिंद।